नमस्कार मंडळी, आज माझ्या 5th सेमचा शेवटचा पेपर आहे. कॉलेजला आल्यानंतर मी सगळ्यात पहिले सिटिंग अरेंजमेंट चेक केली. सिटिंग अरेंजमेंट चेक करून नंतर मी निघालो वर्गामध्ये पेपर देण्यासाठी. आजच्या पेपरचा आपला बेंच हा वर्गामध्ये सगळ्यात मध्यभागी होता. पेपर झाल्यानंतर मी आपली बाईक काढून लगेच निघालो घरी. कॉलेजमधून लगेच निघण्याचं कारणही तसंच होतं, कारण की आपण जवळपास 15 ते 20 दिवस आपला पूर्णपणे GP गिफ्ट शॉप आणि GP स्टुडिओ हा पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. तर आजचा शेवटचा पेपर होता. त्यानंतर मी लगेच निघालो होतो घरी, कारण घरी येऊन मला लगेच निघायचं होतं शूटसाठी. मग काय, घरी येऊन फटाफट रेडी झालो. स्टेशनला आपले प्रभात दादा आणि तन्मय आपली वेटच करत होते. नंतर आम्ही निघालो लोकेशनला. ठरवल्याप्रमाणे आपली सर्व टीम ठरलेल्या ठिकाणी वेळेवर हजर होती. आज आपल्याकडे आपल्या मित्राच्या बहिणीची हळदीची ऑर्डर आलेली आहे आणि ती देखील बोथ साईड. तुम्ही बघू शकतात की आपला मित्र कसा जोमाने काम करतोय आणि एका साईडला आपली दुसरी टीम कामाला देखील लागली होती. यांची हळद झाली आणि एका साईडला आपली देखील हळद चालू झाली. आम्हाला स्पेसचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही तसेच ताईचे सिंगल फोटोज काढून घेतले. त्यानंतर ग्रुप फोटो देखील काढून घेतले. त्यानंतर फॅमिली फोटो देखील आम्ही याच ठिकाणी मारला. त्यानंतर सर्व घरातल्या मंडळींनी DJवरती खूप चांगल्या प्रकारे जोर धरला होता. आपली मुलीकडची हळद पूर्णपणे संपली. त्यानंतर मी आलो मुलाकडच्या हळदीसला. तुम्ही बघू शकतात आपला ऋग्वेद दादा किती जोमाने काम करतोय. आपला ऋग्वेद दादा ज्या ठिकाणी ऑर्डरला उभा असतो त्या ठिकाणी आपल्याला जाऊन बघायची देखील गरज पडत नाही. त्यानंतर आपले नवरदेव दादा देखील DJवरती खूप चांगल्या प्रकारे जोर धरलेला आपल्याला दिसून येतोय. अशीच मजा मस्ती करत रात्रीचे 1:30 वाजता आमची पूर्णपणे ऑर्डर संपलेली होती. त्यानंतर ऋग्वेद दादा आणि आम्ही दोघेजण निघालो घरी. असेच डेली ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.